नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. जर आपण पहिल्यांदा आला असता तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तेवढंच मला प्रोत्साहन भेटेल. तर आज पाहणार आहोत आपण 3 ते 4 स्टॉक जे मोमेंटम आहेत आजच्या डेटला. पहिला स्टॉक आपल्याला दिसत आहे स्क्रीनवरती, झोमॅटो स्टॉक. हे पहा, हे हॉरिझॉन्टल लाईन आहे, सपोर्ट आहे. सपोर्टला बरोबर हे करून हे डेली चार्ट आहे, सपोर्टला टच करून बायर्स गेलेले आहेत, बायरने घेतलेलं आहे. हे तुम्ही हे पण पाहू शकता, हे एकाच रेंजमध्ये आहे. हे डेली चार्ट आहे. हे तुम्ही पहा, सॉरी, हे पहा, फार दिवस झाले एका रेंज बाउंडमध्ये हा स्टॉक होता. त्याने त्या दिवशी 2 ते 3 दिवस अगोदर ब्रेकआउट देऊन हे केला. आणि हे तुम्ही हे पण पाहू शकताय, हे ब्रेकआउट दिलेला आहे. ॲज अ टार्गेट तर आपण हे धरू शकतोय. हे टार्गेट हे 298 टार्गेट आहे. तुम्ही वीकली पण पाहू शकता याचं. हे पहा वीकली, हे वीकली पण पाहू शकताय तुम्ही. हे आपण काढूया, लक्षात येईल आपले. हे पहा, रेंज बाउंडमध्ये आहे. जवळजवळ 5-6 महिने झालं रेंज बाउंडमध्ये आहे. त्याचा ब्रेकआउट दिलेला आहे. पहिलं टार्गेट आपलं हेच आहे. बरोबर तुम्ही पाहू शकता, इथून रेजिस्टन्स घेतलेला आहे. हे पहिले टार्गेट आहे 300. 300च्या पुढे गेल्यानंतर आपल्याला दुसरं टार्गेट मिळू शकेल. दुसरा स्टॉक आहे CDSL. दुसरा स्टॉक CDSL आहे. हा मोनोपॉली स्टॉक आहे. हे पाहू शकता CDSL. ॲक्च्युली आपण याचा आधी डेली चार्ट पाहूया, आपल्या लक्षात येऊन जाईल. हे टोटली मोनोपॉली स्टॉक आहे. 2025चा स्टॉक आहे ॲक्च्युली. हे पाहू शकताय तुम्ही. हरकत नाही आहे 2025चा याला बोलायला, पण मोनोपॉली स्टॉक आहे. हे पहा, हे या ह्यानी डेली चार्ट आहे हॉरिझॉन्टल. हे आपण याला रेजिस्टन्स टाकूया, ब्रेकआउट दिलेला आहे. हे पण एक रेंज बाउंडमध्येच आहे. हे तुम्ही पाहू शकता. हा स्टॉक खूप दिवसापासून रेंज बाउंडमध्ये आहे. हे पहा, ब्रेकआउट काल झालेला आहे. मोनोपॉली स्टॉक आहे CDSL. हे वीकली पहा, हे वीकली रेंज खूप दिवस झालं. हे पाहू शकता तुम्ही, वीकली पण रेंज बाउंडमध्ये आपल्याला दिसून येत आहे. हे पहा, ब्रेकआउट दिलेला आहे. ब्रेकआउट पाहू शकताय तुम्ही, ब्रेकआउट आहे. ह्याचा आपण एक टार्गेट, आपण एक फिबोनासीच्या ह्याच्यानुसार आपण एक टार्गेट पाहूया. आपण फिबोनासीच्या एक तुम्हाला मी टार्गेटचा अंदाज देतो. हे फिबोनासी हे फिबोनासीचं टार्गेट आहे. हे स्टॉक बरोबर फिबोनासीला हे धरून पाहू शकताय तुम्ही टार्गेट फिबोनासीचं. डिलीट करूया, तुमच्या लक्षात येऊन जाईल. हे पहा, दिस इज द फर्स्ट टार्गेट. आणि हे लक्षात घ्या, ह्या रेंजमधून ह्याचा जर ब्रेकआउट दिला 1652चा, तर डायरेक्टली फिबोनासीचं टार्गेट आहे हे 1841. जबरदस्त मूव्ह आहे. हे पण तुम्ही रडारवर स्टॉक ठेवू शकताय. तिसरा स्टॉक आपण पाहूया,
नवीन आलेला स्विगी. हे पहा स्विगी. हे फक्त आपल्याला टेक्निकल चार्ट हे करून पाहतोय. आताच आहे, जास्त काही नाही आहे. आपण डेली चार्ट पाहूया. डेली चार्टला थोडंसं आपल्याला करता येईल. हे घ्या. डेली चार्ट पण आपल्याला बरोबर सपोर्टला हे घेऊन बायर्स, हे सपोर्टला येऊन बायर्सनी खरेदी केलेली आहे. तुम्ही पाहू शकताय. डेली चार्ट आहे. हे पण एक रडारवर ठेवा. याचं टार्गेट सरळ सरळ आहे 516. जबरदस्त स्टॉक आहे. नवीन स्टॉक आहे. वीकली पाहतो मी. वीकली पण ब्रेकआउट दिलेला आहे. हे घ्या. बरोबर मी जिथं लाईन ओढली तिथूनच हा वीकलीला हे पाहू शकताय तुम्ही. टेक्निकल किती जबरदस्त असतं हे पहा. बरोबर तिथून सेलर्स आहेत. जोपर्यंत ते टार्गेट होऊन पुढे जात नाही तोपर्यंत नवीन टार्गेट आपल्याला देता येणार नाही आहे. चौथा जर आपल्याला बघायचा असेल, एक नंबरचा स्टॉक एक आहे LND. LNT हे बघू शकतो. बरोबर सपोर्ट घेतलेला आहे. हे पहा. डेली पाहूया. लक्षात येऊन जाईल. हे पहा. रिकव्हरीचा स्टॉक आहे. सॉरी, रिकव्हरीचा स्टॉक आहे. सपोर्ट आहे. पहिले तुम्हाला टार्गेट देतोय मी. फर्स्ट टार्गेट, सेकंड टार्गेट घ्या. LND फायनान्स. व्हॉट इज द मूव? फर्स्ट टार्गेट 160, 30 रुपयाच्या टार्गेटवर आहे. तर हे 4 स्टॉक आहेत. आपण स्वतःहून अभ्यास करा आणि नक्की विचार करा. धन्यवाद.